नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस. या निमित्त मी तुम्हाला काही छोटंसं भाषण ऐकवणार आहे. तर ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा एखाद्या पेजवर लिहून घ्या. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट. आजचा दिवस म्हणजे हजारो देशभक्तांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. आज आपण एका स्वतंत्र आणि सार्वभौम देशात मोकळा श्वास घेत आहोत. स्वातंत्र्य उपभोगत आहोत. ते सहज मिळालेले नाही. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, वी.दा. सावरकर आणि असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हे स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात अभिमानाने जगत आहोत. परंतु आजही आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनियमित पाऊस, दुष्काळ, वाढते उत्पादन खर्च, पिकांना न मिळणारा योग्य भाव आणि कर्जबाजारीपणा यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अन्नदाता सुखी असेल तरच देश समृद्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर, आधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक मदत मिळणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पण दुसरीकडे आज आपल्या देशात आणि समाजात काही वाईट गोष्टी आणि गंभीर समस्या घडताना दिसत आहेत. आज प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पेपरफुटीच्या घटनांमुळे टांगती तलवार असते. वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वास यामुळे ढासळत आहे. उशिरा मिळालेला न्याय हा नाकारलेल्या न्यायासारखा असतो. आज सर्वसामान्यांना आणि गरिबांना लवकर न्याय मिळणे कठीण झाले आहे. अलीकडेच आपण नीट परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीचा गैरप्रकार पाहिला. काही भ्रष्ट लोकांमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु जेव्हा देशवासियांनी आणि सुज्ञ नागरिकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. सीबीआय चौकशीमुळे दोषींवर कारवाई झाली आणि सरकारने पेपरफुटी विरुद्ध अत्यंत कठोर कायदा लागू केला. सत्याचा आणि न्यायाचाच शेवटी विजय होतो, हेच यातून सिद्ध झालं. भ्रष्टाचार, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आणि तरुणांमधील व्यसनाधीनता या समस्या देशाच्या प्रगतीत अडथळा ठरत आहेत. मित्रांनो, या परिस्थितीमध्ये बदल होणे अत्यंत गरजेचं आहे. हा बदल कोण घडवून आणणार? तर आपण, आजची विद्यार्थी आणि युवा पिढी. आपण अभ्यासात आणि आयुष्यात कधीही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही असा संकल्प आज जर घेतला पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण नेहमी सत्याची आणि न्यायाची साथ दिली पाहिजे. समाजातील अन्याय, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारी सुशिक्षित पिढी आपल्याला बनायची आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ ध्वजावंदनापुरतेच मर्यादित नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे भ्रष्टाचार मुक्त, सुरक्षित आणि प्रत्येकाला समान न्याय देणारा भारत. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण प्रतिज्ञा करूया की आपण वाईट गोष्टींविरुद्ध लढू, चांगल्या गोष्टींचा स्वीकार करू आणि आपल्या देशाला एका नव्या आणि प्रगत शिखरावर नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. मित्रांनो, या घटनेतून आपण एकच शिकलं पाहिजे. अप्रामाणिक मार्ग तात्पुरता फायदा देऊ शकतो, पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो. क्रांतिकारकांच्या बलिदानाचा सन्मान राखण्यासाठी, शेतकऱ्यांचा आदर करण्यासाठी, भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी प्रामाणिक, जबाबदार आणि जागरूक नागरिक बनण्याची प्रतिज्ञा करूया. भारत माता की जय. भारत माता की जय. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.